बिग बॉस शोचा मला एक गोष्ट समजत नाहीये, त्यांनी रोशन भजनकरला बाहेर काढलेला आहे. आता तुम्ही कोणत्या कंटेस्टंटला नॉमिनेट करता, त्याच्यानंतर वोट मागता की यांना वोट द्या, तुम्ही वाचू शकता यांना. रोशन भजनकरनी यावेळेस बिग बॉस मराठीला सगळ्यात जास्त वोटिंग प्राप्त करून प्रत्येक वेळेस जेव्हा आपण नॉमिनेट होतो टॉप 1-2 मध्ये राहतो रोशन भजनकर. मग यावेळेस तुम्ही त्याला बाहेर काढलं इन द सेन्स हा शो एक बायस्ड शो आहे. अच्छा, रोशन भजनकर एक विदर्भाचा व्यक्ती काढला, एक गरीब मुलगा काढला, एक छोट्या घराण्यातून येणारा माणूस काढला तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही 3 वाईल्ड कार्ड एंट्री त्याच्यात टाकत आहे. ओव्हरऑल हा शो एक बायस्ड शो आहे. इट्स नॉट रियालिटी शो, इट्स स्क्रिप्टेड शो. आणि तुम्हाला वाटते आता तुमची रेटिंग्स वाढणार, लक्षात असू द्या. तुम्ही विदर्भाचा एक काढला, तुम्ही या विदर्भाच्या पट्ट्यामध्ये जिओ हॉटस्टारला किंवा कलर्स टीव्हीला किंवा बिग बॉस मराठी शोला आता चालून दाखवावे. मी एकटा म्हणत आहे, एवढा PR, जेवढा पैसा एकाला 10 ठेवतो, तुमच्या एका पैशाला 10 पैसे, एका रुपयाला 10 रुपये, 100 रुपयाला 1000 रुपये ठेवतो. जय हिंद, जय विदर्भ.